त्यामुळे आम्ही 29 तारखेला तुमच्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये बसणार आहोत आणि तिथं अधिवेशन सुरू असेल मुंबईत आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही रस्त्यावर बसलेलो असं आंदोलन करत असतो का तुम्हाला न्याय मिळावा तिथं तुम्हाला जमेल तसं ठीक आहे. आता राजाभाऊ बोलले 5000 लोक आम्ही काय इथं कोणाला असं मारून मुटकून घेत नाही. ज्याला यायचे ते तिथे येऊ शकतात पण एखाद्या पदाधिकाऱ्याला एवढंच सांगितलं गाडी जाताना एकटाच चालवत नको तर जरा 5-6 लोकांना घेऊन जा आणि जेवढे लोक तुम्ही या 29 तारखेला तेवढा प्रभाव हा सरकारवर पडणार आहे. जेवढं लोकसंख्या तिथं असणार आहे त्याचा फायदा हा तुम्हा आपल्या सगळ्यांना तिथं होणार आहे. आणि 29 तारखेला तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना जमलं काही लोकांना जमलं नाही पण जेव्हा तुमची ती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि इथं असणारी लीड बँक जेव्हा आकडे बाहेर काढायला आले तेव्हा तुम्हाला कळेल की 70-80% लोकांवर एक अन्याय झाला. तेव्हा तुम्ही काय करणार जिल्ह्यात आंदोलन करणार का नाही करणार तिथे म्हणतात आमचा छोटा जिल्हा आहे आमचं छोटं आंदोलन करतो असं करणार का. लोकांना बोलावं लागेल लोकांची चर्चा करावी लागेल. अतिरिक्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे जे 50,000 मध्ये अडकून बसले असते नाहीतर जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना 2 वर्षाची अटी टाकल्या म्हणजे बघा किती फसू आहे. म्हणजे आता कुठलं वर्ष चाललंय बँकिंगचं 26-27 चालू आहे ना संपलंय का पुढच्या जूनला संपेल. यांनी हट काय टाकली 25-26 आणि 26-27 म्हणजे अजून किती वर्ष थांबायचं 1 वर्ष थांबायचं. आता सरकार दुसऱ्या बाजूला आपल्याला काय सांगते पाऊस किती होणार आहे कमी होणार आहे ना. जून मध्ये पाऊस जेवढा व्हायला झाला का हिंगोलीमध्ये पण पाऊस कमी होणार आहे कोण सांगतोय सरकार सांगते. किती महिन्यापूर्वी त्यांना कळलं होतं 6 महिन्यापूर्वी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकार म्हणते अरे पेरणीच करू नका पिकच येणार नाही तुम्ही गप घरी बसा आणि दुसऱ्या बाजूला आमचं कर्ज माफ तुम्ही करत नाही. मग येणारा काळ आमचं वर्षभर तुमच्या शेतामध्ये नाही काय पिकलं तर नेत्याला काय परिणाम होणार आहे का. नेत्याची पोरं काय शिक्षणातून बाहेर निघणार आहे कॉलेज मधून कोणाची पोरं बाहेर निघते क्लासेस घेतले असतील 1-2 लाख रुपयाचे 50,000चे 20,000 असतील त्यातून कोणाची पोरं बाहेर निघणार आहे. जर तुम्ही घर बांधायला घेतलं असेल अर्धवट घर कोणाचं राहणार आहे. तुम्ही जर बाहेरून 20% व 25% जर कर्ज कुठल्या तरी पैशावाल्याकडे घेतलं असेल ते कोणाला भरावं लागणार आहे. मग ह्या काळात तुम्हाला अपेक्षा मदतीची कोणाकडे आहे आणि मग सरकार तुमचं ऐकत नसेल तर काय करावं लागणार आहे. पर्याय आहे का दादा. आम्ही बघा आता अधिवेशन चालू होतं काल परवा आम्ही कुठे येतो मराठवाड्यात कशासाठी तर तुमच्यासाठी का तुम्हाला हा न्याय मिळावा. अधिवेशन भांडू शकलो असतो अधिवेशन आम्ही पिक्चर करू शकतो फोटो काढू शकतो व्हिडिओ करू शकतो मीडियाला देऊ शकतो वाजवान चालवा पण इथं आल्याशिवाय तुमच्याशी बोलल्याशिवाय तुम्हाला सांगितल्याशिवाय हा लढा संपणार नाही. आज तुम्ही मला सांगा तुमच्यातले किती लोक पंढरपूरला दर्शनासाठी जातात सगळेच जातात. पंढरपूरला जाऊन तुम्ही खोटं बोललाय का देवाला. आता पंढरपूरच्या भूमीमध्ये जर शेतकऱ्याला ना आम्हाला सरकार खोटं बोलत असेल तर अधिवेशनामध्ये हे सरकार आपल्या गोष्टी मान्य करणार आहे का. मग आमच्या गोष्टी तिथं मांडल्या होत नसतील शेतकऱ्याच्या गोष्टी मांडल्या जात नसतील तर मग तिथं आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही तर आंदोलनाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही.